नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्मिती क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण डिफरन्शिएशन या टॉपिकवरील 1.2 हा जो काही एक्सरसाइज आहे त्यावर आधारित PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। याच्यामध्ये थेरम येतो इफ y इज इक्वल टू f ऑफ x आणि जर x इज इक्वल टू f ऑफ f इनवर्स ऑफ y असं एक्झिस्ट करत असेल तर dx बाय dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx अशा पद्धतीचं हा थेरम आहे। आणि याच्या सोबत आपल्याला काही क्वेश्चन्स येतात ज्यामध्ये फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन अशा पद्धतीचे क्वेश्चन येतील, किंवा आतापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यामध्ये इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन याचे जे आपण डायरेक्ट फॉर्म्युले यूज करतो तर ते फॉर्म्युले कसे आले अशा हा प्रश्न आहे। शो दॅट आहे, इथं आपल्याला डायरेक्ट उत्तर लिहायचं नाही तर ते स्टेप्स लिहायचे आहेत, हा फॉर्म्युला कसा तयार झाला। ओके, हे थेरमला शक्यतो जोडून येणारे प्रश्न आहेत। हे क्वेश्चन्स सेपरेटली सुद्धा 1-1 मार्काला विचारले जाऊ शकतात। याच्या व्यतिरिक्त 2 आणि 3 मार्काला विचारले जाणारे प्रश्न देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग बघूया प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स। यामध्ये पहिला आता क्वेश्चन आहे जो जुलै 2022 ला विचारलेला आहे। ओके, याच्यामध्ये प्रश्न काय आहे बघा, फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन ऑफ। आता इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन विचारलंय। इन केस समजा जर तुम्ही dy बाय dx हे उत्तर काढून थांबला तर तुमचं हे उत्तर चुकणार आहे। ओके, त्यांनी काय सांगितलेलं आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन म्हटलेलं आहे। ओके, मग याचं जे काही इनवर्स फंक्शन येईल ते x इज इक्वल टू f ऑफ f इनवर्स ऑफ y या पद्धतीने येणार आहे। त्यामुळं आपल्याला जो विचारलेला प्रश्न आहे तो आहे dx बाय dy काय येणार आहे। ओके, हा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे। ओके, आता जो काही थेरम आपण बघितलाय त्याच्यानुसार dx बाय dy इज इक्वल टू काय यायला पाहिजे, 1 अपॉन dy बाय dx। ओके, म्हणजे जर तुम्ही उत्तर फक्त dy बाय dx पर्यंत काढून थांबला तर ते उत्तर चुकणार आहे। ओके, आपल्याला dx बाय dy कॅल्क्युलेट करायचं आहे। चला तर मग सोडवूया। आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, y इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 6x। ओके, आता याचं जर डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं विथ रिस्पेक्ट टू x तर काय येणार आहे, dy बाय dx इज इक्वल टू 2 इंटू x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 3x चा स्क्वेअर आणि 6x डेरिव्हेटिव्ह येणार आहे 6। आता याचं उत्तर येईल 6x स्क्वेअर मायनस 6, म्हणजेच 6 जर कॉमन घेतलं तर आलं x स्क्वेअर मायनस 1। ओके, आपल्याला इथं काय पाहिजे आहे, dx बाय dy पाहिजे आहे, त्याचं उत्तर येतंय 1 अपॉन dy बाय dx। ओके, म्हणजेच काय आलं 1 अपॉन 6 इंटू x स्क्वेअर मायनस 1। ओके, तर हे आपल्याला उत्तर या ठिकाणी येणार आहे। ओके, आता या ट्रिग्नोमेट्रिक इनवर्स फंक्शनचे जर समजा त्यांनी डेरिव्हेटिव्ह शो दॅट अशा पद्धतीने विचारलेला असेल तर आपल्याला काही बेसिक फॉर्म्युले माहीत असायला पाहिजे। ओके, आणि हे बघा प्रश्न जवळपास 4 ते 5 वेळा विचारले गेलेले आहेत, तर जाणून घेऊया ते फॉर्म्युले कोणते आहेत। याच्यामध्ये पहिले फॉर्म्युले येतात ज्याला आपण आयडेंटिटी फॉर्म्युले म्हणतोय, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1, टॅन स्क्वेअर एक्स प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स, 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स। हे जे आयडेंटिटी फॉर्म्युले आहेत याच्यासोबत आपल्याला डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले सुद्धा माहीत पाहिजेत, जसं की साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचं मायनस साईन। ओके, तर हे सगळे फॉर्म्युले जे आहेत हे तुम्हाला माहीत आहेत, तरी देखील हे फॉर्म्युले एकदा लिहून घ्या म्हणजे आपल्याला पुढचे प्रश्न सोडवायला सोपे जातील। ओके,
व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके, ठीक आहे. आता हा पुढचा जो काही प्रश्न आहे बघा, शो दॅट साइन इनवर्स ऑफ एक्स याचं जे डेरिव्हेटिव्ह येतं ते येतं 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. ओके, तर हे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवले जात आहेत ते आता आपण बघूया. इथं आपल्याला आता जो काही क्वेश्चन आहे तो दिलेला आहे. समजा लेट y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ x. ओके, सो दॅट x इज इक्वल टू साइन y. ओके, आता या x चा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया विथ रिस्पेक्ट टू y. ओके, डिफरन्शिएटिंग x विथ रिस्पेक्ट टू y आपल्याला व्हॅल्यू भेटेल dx बाय dy इज इक्वल टू, आता साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं कॉस y. आता याच्या पुढं परत dy बाय dx लिहायचं नाही कारण आपण डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू yच घ्यायला लागलोय. ओके, आता आपल्याला ॲक्च्युअलमध्ये डेरिव्हेटिव्ह कोणाचं पाहिजे आहे तर साइन इनवर्स ऑफ x पाहिजे आहे. म्हणजे काय पाहिजे आहे dy बाय dx पाहिजे आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे 1/dx बाय dy. ओके, म्हणजेच काय येणार आहे तर 1/cos y येणार आहे. ओके, आता इथं कॉस वायच्या ऐवजी आपण पुढच्या टर्म जर घेतल्या तर कॉस वायच्या ऐवजी आपण लिहूया कॉस स्क्वेअर वाय आणि या सगळ्याचं स्क्वेअर रूट. ओके, आता याच्यामध्ये काय होईल 1 मायनस साइन स्क्वेअर वाय. ओके, आता 1 मायनस साइन स्क्वेअर वाय, पण साइन वाय म्हणजेच काय येतंय एक्स येतंय. म्हणजे इथं काय आलं 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. त्यामुळं या फंक्शनमध्ये जर dy बाय dx इज इक्वल टू 1 कॉस वायच्या जागेला काय टर्म आली 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. म्हणजे आपलं उत्तर आलं डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू अंडर रूट 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. ओके, ह्या स्टेप्स काळजीपूर्वक लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे शो दॅट कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, तर आता इथं आपल्याला कॉट इनवर्स ऑफ एक्स हे फंक्शन दिलेलं आहे. मगाच्याच पद्धतीनं आपण याला सोडूया. लेट y इज इक्वल टू कॉट इनवर्स ऑफ x. ओके, सो दॅट x इज इक्वल टू कॉट y. ओके, जर याचं आपण डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय येईल dx बाय dy. आपण विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घेतलेला आहे त्यामुळं कॉट वायचं डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा मायनस कोसेक स्क्वेअर y. ओके, आता इथं मायनस कोसेक स्क्वेअर वाय हे डेरिव्हेटिव्ह आल्याच्या नंतर आपल्याला जे ॲक्च्युअलमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे ते काय आहे dy बाय dx. म्हणजे आपल्याला कॉट इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचं आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे 1/dx बाय dy. म्हणजेच 1 मायनस कोसेक स्क्वेअर वाय हे उत्तर येणार आहे. ओके, तर आता आपण अगदी सिम्पली dy बाय dx इज इक्वल टू मायनस साइन वर घेतलं आणि कोसेक स्क्वेअरच्या ऐवजी आपण इथं लिहू शकतोय 1 प्लस कॉट स्क्वेअर वाय. ओके, आता 1 प्लस कॉट स्क्वेअर वाय म्हणजे काय येतंय तर एक्स येतंय. ओके, ती व्हॅल्यू जर इथं पुट केली तर काय आलं उत्तर -1/1 प्लस एक्सचा स्क्वेअर. ओके, म्हणजेच ddx ऑफ कॉट वाय म्हणजेच काय कॉट इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू काय येतंय -1/1 प्लस एक्सचा स्क्वेअर. ओके, असं हे स्टेप बाय स्टेप आपल्याला सोडवावं लागेल. ओके, याच्यानंतर क्वेश्चन आहे फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स.
इथं बरेच जण डायरेक्ट फॉर्म्युला लिहितायत, पण जर समजा हा थेरमशी जोडून आलेला प्रश्न असेल तर तुम्हाला याचं सुद्धा स्टेप वाईजच आन्सर काढावं लागेल. ओके, आता याच्यामध्ये y इज इक्वल टू, लेट y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x असं जर आपण कन्सिडर केलं तर x इज इक्वल टू आपल्याला काय भेटणार आहे, टॅन y भेटणार आहे. ओके, आता जर याचं डेरिव्हेटिव्ह आपण घेतलं विथ रिस्पेक्ट टू y तर आपल्याला उत्तर भेटेल dx बाय dy इज इक्वल टू, आता टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय येतंय तर सेक स्क्वेअर येतंय. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय येतंय, सेक स्क्वेअर. मग आपल्याला इथं जी काही टर्म भेटलेली आहे ते आहे, जर dy बाय dx पाहिजे आहे तर 1 अपॉन काय येणार आहे, dx बाय dy येणार आहे. ओके, म्हणजेच काय येणार आहे 1 अपॉन सेक स्क्वेअर y येणार आहे. ओके, तर आता हे 1 अपॉन सेक स्क्वेअर y जे आहे त्याला आपण पुढं सोडूया. इकडं dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन सेक स्क्वेअर y. ओके, 1 अपॉन सेक स्क्वेअर y म्हणजेच काय, 1 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर y. ओके, या ठिकाणी आता टॅन y म्हणजेच काय घेतलेला आहे, x घेतलेला आहे. ती व्हॅल्यू जर या ठिकाणी पुट केली तर आपल्याला इक्वेशन भेटेल 1 अपॉन 1 प्लस एक्सचा स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आलं. तर y म्हणजे काय आहे ते लिहूया, टॅन इनवर्स ऑफ x आहे. ओके, मग याचं उत्तर काय आलं 1 अपॉन 1 प्लस एक्सचा स्क्वेअर. ओके, तर या पद्धतीनं आपण हे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करू शकतोय. ओके, चला आता आपण दुसरा टाईप क्वेश्चनचा थोडाफार बघूया. आता या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला काही बेसिक इनवर्स ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले आहेत, ते जर माहीत असतील तर हे प्रश्न आपल्याला खूपच लवकर सुटणार आहेत. ओके, आपण 1 बाय 1 आता ते सगळे फॉर्म्युले बघूया की जे आपण या ठिकाणी वापरणार आहोत. ओके, आता इथं बेसिकली आपण कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे बघा. जर समजा आपल्याला साइन इनवर्स ऑफ साइन x असं दिलेलं असेल तर त्याचं उत्तर येतं x. अशाच पद्धतीनं कॉस इनवर्स ऑफ कॉस x असं दिलेलं असेल तरी त्याचं उत्तर येतं x. टॅन इनवर्स ऑफ टॅन x असं जर दिलेलं असेल तरी देखील त्याचं उत्तर xच येतं. ओके, आता हे सोडून जर समजा आपल्याला काही इतर फॉर्म्युले वापरायचे असतील जसं की साइन इनवर्स ऑफ 1 अपॉन x याचं उत्तर येतं कोसेक इनवर्स ऑफ x. ओके, तसंच कॉस इनवर्स ऑफ 1 अपॉन x याचं उत्तर येतं सेक इनवर्स ऑफ x. ओके, आणि टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन x याचं उत्तर येतं कॉट इनवर्स ऑफ x. ओके, आता हे जसे काही फॉर्म्युले आपण बघितले तसे इतर काही फॉर्म्युले आहेत की जसं साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x याचं जे उत्तर येतं ते येतं पाय बाय 2. याच पद्धतीनं टॅन इनवर्स ऑफ x प्लस कॉट इनवर्स ऑफ x याचं देखील उत्तर येतं पाय बाय 2. सेक इनवर्स ऑफ x प्लस कोसेक इनवर्स ऑफ x याचं देखील उत्तर येतं पाय बाय 2. ओके, आता याच्या सोबत काही टॅनचेही फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी असतात. म्हणजे टॅन इनवर्स ऑफ जर समजा x प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस XY असेल तर याचं उत्तर येतं टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ y. ओके, आता हे जसे बेसिक फॉर्म्युले आहेत
तसे याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले ते सुद्धा आपल्याला आता इथं कन्सिडर करावे लागतील. ओके, तर ते फॉर्म्युले कोणते आहेत बघा. साइन 2x इज इक्वल टू 2 साइन x इंटू कॉस x. ओके, त्याचबरोबर कॉस 2x इज इक्वल टू कॉस स्क्वेअर x मायनस साइन स्क्वेअर x किंवा 2 कॉस स्क्वेअर x मायनस 1 किंवा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर x. ओके, तर हे सगळे फॉर्म्युले आपल्याला इथं उपयोगाला येणार आहेत. हे सगळे फॉर्म्युले लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम सोडवायला मदत होईल. ओके, चला तर मग आता आपण पुढचे प्रॉब्लेम सोडवायला घेऊया. यामध्ये पहिला प्रॉब्लेम आहे y इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 3x प्लस सेक इनवर्स ऑफ 1/3x. ओके, जर ह्या प्रॉब्लेमकडे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल इथं सेक इनवर्सच्या ऐवजी आपण कॉस करू शकतोय आणि साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स असं जर आलं तर त्याचं उत्तर डायरेक्ट π/2 येतंय. ओके, मग आत्ताच बघितलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे जर आपण समजा ह्याची रिअरेंजमेंट केली तर काय होईल. साइन इनवर्स ऑफ 3x प्लस इथं आपण कॉस इनवर्स ऑफ 3x असं लिहू शकतो या सेक इनवर्सच्या ऐवजी. ओके, आता याच्यामध्ये डायरेक्टच हा फॉर्म्युला आपल्याला भेटला π/2. साइन इनवर्स ऑफ 3x प्लस कॉस इनवर्स ऑफ 3x याचं उत्तर आलं π/2. मग π/2 हा काय झाला. कॉन्स्टंट झाला. ओके, π/2 जो आहे तो इथं कॉन्स्टंट आहे. त्यामुळं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू x काय येणार आहे. पुढील प्रश्न आहे y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ आणि ब्रॅकेट आहे 2x अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर आणि आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह काढायला सांगितलेलं आहे. ओके, तर इथं बघा जे कॉस इनवर्स ऑफ x आलंय आणि हा जो काय ब्रॅकेट आलाय तर ह्यातला जो ब्रॅकेट आहे त्याला आपण कॉसमध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. ओके, आता हे जर आपण कॉसमध्ये समजा कन्वर्ट करत असेल तर आपल्याला हा प्रॉब्लेम कॉस इनवर्स ऑफ कॉस समथिंग अशा पद्धतीनं होईल आणि कॉस इनवर्स कॉस कॅन्सल होईल. ओके, त्यामुळे हा प्रॉब्लेम सोपा करण्यासाठी आपल्याला इथं सबस्टिट्यूशन करावं लागेल. चला तर मग आपण ते सबस्टिट्यूशन कशा पद्धतीनं करता येतं हे बघूया. ओके, आता इथं एक्सच्या ऐवजी आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे. त्यामुळं लेट x इज इक्वल टू साइन थिटा. ओके, म्हणजे थिटा बरोबर काय आलं तर साइन इनवर्स ऑफ x. ओके, ही जर आपण व्हॅल्यू इथं पुट केली तर काय येणार आहे बघा. 2x इंटू अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर बरोबर 2xच्या जागेला आलं साइन थिटा आणि अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, आता 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे काय आलं तर कॉस स्क्वेअर थिटा. काय ते कॉस स्क्वेअर थिटा आणि स्क्वेअर रूट असल्यामुळे त्याचं रूपांतरण काय होईल कॉस थिटा होईल. ओके, आता इथं जो काय आपल्याला फॉर्म्युला भेटतोय तो काय आहे 2 साइन थिटा कॉस थिटा. याचं जे उत्तर येईल ते येईल साइन 2 थिटा. ओके, पण आपल्याला उत्तर जे पाहिजे आहे ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे बघा कॉसच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. म्हणजे इथं आपल्याला उत्तर काय भेटणार आहे कॉस ऑफ π/2 मायनस 2 थिटा. ओके, या पद्धतीनं जर आपण कन्व्हर्जन्स केले तर आपल्याला या 2x इंटू अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअरच्या ऐवजी कॉस ऑफ π/2 मायनस 2 थिटा ठेवता येईल. ओके, पण आता इथं थिटा म्हणजे काय आहे तर थिटा म्हणजे आपल्याला साइन इनवर्स ऑफ x आहे. थिटा म्हणजे काय आहे तर साइन इनवर्स ऑफ x आहे. ही व्हॅल्यू आता आपण सबस्टिट्यूट करूया आणि बघूया इथं काय येतंय. ओके, तर y इज इक्वल टू काय येणार आहे
कॉस इनवर्स ऑफ इथं आलेला आहे π/2 मायनस 2 साइन इनवर्स ऑफ x. ओके, तर इथं y ची व्हॅल्यू काय झाली π/2 मायनस 2 इंटू साइन इनवर्स ऑफ x. आता जर आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर काय येईल बघा, dy/dx इज इक्वल टू π/2 कॉन्स्टंट आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह आलं 0, हे -2 आहे असं राहील, आणि साइन इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1/√1 मायनस एक्सचा स्क्वेअर. ओके, तर याचं फायनल आन्सर होईल -2 डिवायडेड बाय √1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, तर या पद्धतीनं आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर भेटतंय. ओके, आता अशाच पद्धतीनं पुढील क्वेश्चन आहे y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. ओके, मी जे मगाशी फॉर्म्युले दिलेले आहेत तिथला फॉर्म्युला डायरेक्टच इथं आलेला आहे. ओके, तर आपण हा एकदम सोपा प्रश्न सोडूया. तर इथं उत्तर काय येईल बघा, y इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच काय येतं कॉस 2x येतं. ओके, तर इथं हे आपल्याला पाहिजे तर कारण लिहिणं गरजेचं आहे. ओके, कॉस 2x इज इक्वल टू काय येते फॉर्म्युला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स. ओके, त्याच्यामुळे ही जर डायरेक्ट सबस्टिट्यूशन केली तर आपल्याला फायनल आन्सर भेटतं कॉस इनवर्स ऑफ कॉस थीटा इज थीटा येते, त्यामुळे काय आलं याचं उत्तर 2x आलं. हे एकदमच सोपं झालं. dy/dx इज इक्वल टू काय येणार आहे उत्तर 2 येणार आहे. ओके, तर हा एकदम सिंपल अशा टाईपचे हे सबस्टिट्यूशनचे प्रॉब्लेम होते, हे 1 किंवा 2 मार्काला येतील. ओके, आता यानंतरचे जे क्वेश्चन्स आहेत तर त्या क्वेश्चन्समध्ये बघा एक साधारणतः 4 क्वेश्चन विचारलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी काळजीपूर्वक सबस्टिट्यूशन करणं गरजेचं आहे. ओके, आणि या सबस्टिट्यूशनमध्ये काय होतंय, आपल्याला काही बेसिक फॉर्म्युले हे जर माहीत असतील तर आपण इझिली हे क्वेश्चन सोडवू शकतोय. अशा टाईपचे किमान एकदा तरी आपल्या हाताखालून गेलेले असावेत सगळे प्रश्न, तरच ते पडदिशी सुटतील. ओके, आता यामधला पहिला जो काही प्रश्न आहे त्यामध्ये बघा इथं काय आहे, तर इथं 3 ही टर्म दिलेली आहे आणि इथं ही 2 टर्म दिलेली आहे. ओके, तर हा जो एक टाईप आहे की ज्याच्यामध्ये 3चा आणि 2चा स्क्वेअर हा इथं डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूटमध्ये आलेला आहे. ओके, अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर इथं जी सबस्टिट्यूशन करायची आहे ती एकदम सिंपल आहे. काय करायचं आहे बघा, एक ट्रायंगल कन्सिडर करायचा. ओके, ह्या ट्रायंगलमध्ये एक अँगल कन्सिडर केला थीटा. ओके, आणि जो डिनॉमिनेटर आहे त्याला हायपोटेनियस कन्सिडर करायची. ओके, आता इथं आपल्याला काय आहे कॉस दिलेला आहे, म्हणजे हा ब्रॅकेट जो आला तो कॉसमध्ये आला पाहिजे. मग कॉसचं कुठलं फॉर्म्युला इथं वापरला जाऊ शकतोय, तर समजा कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ओके, याचं उत्तर काय येत आहे कॉस ए प्लस बी येत आहे. ओके, तर असा थोडासा सिमिलर टाईप क्वेश्चन आलाय बघा. हे कॉस एक्स म्हणजे कॉस बी झालं, साइन एक्स म्हणजे साइन बी झालं. ओके, मग आता राहिलं काय 3/√13 म्हणजे काय आलं पाहिजे कॉस ए आलं पाहिजे. ओके, आता ह्या एच्या जागेला आपण इथं थीटा घेतलेला आहे. ओके, तर कॉस थीटाची व्हॅल्यू काय आली पाहिजे आपल्याला इथं 3/√13 आली पाहिजे. त्याच्यामुळे ही बाजू झाली 3 आणि ही बाजू झाली 2. ओके, तर इथं आता टर्म घ्या, कॉस थीटा बरोबर काय येणार आहे कॉस थीटा इज इक्वल टू 3/√13. त्याच्यानंतर साइन थीटा
इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय √13. ओके, व्हॅल्यू आली 2 डिवायडेड बाय √13. ओके, आणि त्याच्यानंतर टॅन थिटा बरोबर येते काय 2 डिवायडेड बाय 3. त्याच्यामुळे थिटा इज इक्वल टू काय येते टॅन इनवर्स ऑफ 2 डिवायडेड बाय 3. ओके, आता ह्या एकदा का आपल्याला ॲडजस्टमेंट कळाल्या तर मग पुढचा क्वेश्चन हा एकदम सिंपल जाईल. ओके, तर या क्वेश्चनमध्ये आपण जर समजा 3 डिवायडेड बाय √13 इंटू कॉस एक्स मायनस 2 डिवायडेड बाय √13 इंटू साइन एक्स असा जर ब्रॅकेट लिहिला तर त्याचं काय उत्तर येईल कॉस थिटा इंटू कॉस एक्स मायनस साइन थिटा इंटू साइन एक्स. ओके, त्याच्यामुळे याचं उत्तर काय आलं कॉस ऑफ एक्स प्लस थिटा. ओके, आता हा जो काही ब्रॅकेट आहे त्याच्या जागेला ही सबस्टिट्यूशन आपण ठेवूया तर उत्तर काय येईल बघा कॉस इनवर्स ऑफ 3 cos x minus 2 sin x divided by √13 it is equal to cos inverse of theta plus x. ओके, मग इथं उत्तर येणार आहे थीटा प्लस एक्स. ओके, मग आता जर आपण y इज इक्वल टू कॉस इनवर्स आणि हे पूर्ण ब्रॅकेट मानलं ओके तर इथं dy बाय dx काय येणार आहे याचं डेरिव्हेटिव्ह याचं थीटा हा कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे त्याचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह आलं 0 आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1. ओके, तर अशा पद्धतीनं आपलं हे या प्रॉब्लेममध्ये उत्तर जे येईल ते येईल 1. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos inverse of 3 cos x minus 2 sin x divided by √13 is equal to काय येते 1 येते. ओके, एकदम सिंपल अशा टाईपचा हा प्रॉब्लेम आहे. फक्त ही सबस्टिट्यूशन थोडीशी नीट समजावून घ्या. ओके, यानंतर पुढचा प्रॉब्लेम येतो तो आहे y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 8x डिवायडेड बाय 1 मायनस 15x चा स्क्वेअर. ओके, आता मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं होतं इथं टॅन इनवर्स ऑफ x प्लस वाय हा जर फॉर्म्युला आपण वापरला तर आपल्याला एकदम सिंपल जाईल. तर तो पहिला फॉर्म्युला काय आहे तो एकदा बघूया आणि मग डायरेक्ट सोडवायला चालू करूया. ओके, टॅन इनवर्स ऑफ x प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस x इंटू वाय इज इक्वल टू काय येतं आहे टॅन इनवर्स ऑफ x प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय. ओके, मग दिलेला प्रॉब्लेम जो आहे तो आपल्याला या स्वरूपामध्ये लिहिता आला पाहिजे तर मग आपण इझिली हा प्रश्न सोडवू शकतोय. ओके, चला तर मग याला सोडूया. इथं काय येईल बघा y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ आता इथं 15 आहे आणि 8 आहे गुणाकार 15 आला पाहिजे आणि बेरीज 8 आली पाहिजे. ओके, मग असं कोण आहे तर 5x अधिक 3x यांची बेरीज काय येते 8 येते आणि यांचा जो गुणाकार आहे तो इथं 15x आपल्याला 15xचा स्क्वेअर आलेला बघायला मिळतोय. ओके, म्हणजे हा अशा टाईपचा क्वेश्चन झाला. म्हणजे याचं सिम्प्लिफिकेशन काय होईल y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5x प्लस टॅन इनवर्स ऑफ 3x. ओके, आता जर तुम्ही याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायला गेला तर काय येईल बघा
डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं टॅन इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं आहे 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, पण इथं एक्सच्या ऐवजी काय आहे 5x आहे, तर त्याचा स्क्वेअर घ्यावा लागेल आणि परत त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल, लक्षात ठेवा. ओके, प्लस इथं आता टॅन इनवर्स ऑफ 3x डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/1 प्लस 3x स्क्वेअर आणि परत इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह कुणाचं घ्यावं लागेल 3x घ्यावं लागेल. ओके, म्हणजे उत्तर काय येईल, या 5x डेरिव्हेटिव्ह आलं 5 आणि खाली आलं 1 प्लस 5x स्क्वेअर म्हणजेच काय 25x स्क्वेअर प्लस आता इथं काय आहे 3x डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि मल्टिप्लाय करायचं आहे, त्याचं उत्तर आलं 3. ओके, आणि डिनॉमिनेटरला काय आलं 1 प्लस 3x ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणून काय आलं 9x स्क्वेअर. तर हे आपलं या ठिकाणी फायनल आन्सर आलेलं आहे. ओके, या पुढील क्वेश्चन आहे y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 5x प्लस 1 डिवायडेड बाय 3 मायनस x मायनस 6x स्क्वेअर. ओके, तर आपण मगाशी बघितले टॅन इनवर्स ऑफ x प्लस वाय डिवायडेड बाय 1 मायनस XY अशा पद्धतीनं जर हा फॉर्म्युला आला तर आपल्याला ते सोपं जातं आहे. ओके, तर मग ह्या ब्रॅकेटला आपल्याला या टाईपमध्ये कसं कन्वर्ट करता येईल याचा आपण विचार करूया. जर आपण तसं केलं तर आपला हा क्वेश्चन एकदम सिंपल होऊन जाईल. ओके, चला तर मग बघूया आता याच्यामध्ये काय कन्व्हर्जन्स करता येतील. पहिलं जे आहे ते आपल्याला डिनॉमिनेटर हा सोडवून घ्यावा लागेल. 3 मायनस x मायनस 6x स्क्वेअर इज इक्वल टू, आता आपल्याला हे डिनॉमिनेटरची सुरुवात 1 असायला पाहिजे, मग काय होईल 1 प्लस 2. ओके, ही पहिली ॲडजस्टमेंट झाली. ओके, त्याच्यानंतर मायनस साईन असायला पाहिजे, मग इथं जर आपण 1 मायनस घेतलं तर 6x स्क्वेअर प्लस x मायनस 2 असं होईल. ओके, आता ह्या ब्रॅकेटचे जर आपल्याला फॅक्टर पाडायचे असतील तर बघा इथं 6 आहे, इथं 2 आहे. ओके, म्हणजे 6 दुनी 12, म्हणजे याचे फॅक्टर कसे पडणार आहेत बघा 6x स्क्वेअर मायनस 3x प्लस 4x. ओके, मायनस 2. आता याचं जर आपण कॉमन शोधून घेतले तर काय येतील, पहिल्यांदा 3x घेतलं तर आतमध्ये काय आलं 2x वजा 1. ओके, आणि याच्यामधून जर 2 आपण कॉमन घेतलं तर काय आलं 2x वजा 1. ओके, म्हणजे हा ब्रॅकेट काय झाला 1 मायनस 3x प्लस 2 आणि 2x मायनस 1. ओके, आता जर न्यूमरेटरकडे आपण बघितलं हे जे काही दोन फॅक्टर आलेले आहेत. ओके, 3x प्लस 2x 3x प्लस 2 प्लस 2x मायनस 1 याचं उत्तर काय येतं आहे 5x प्लस 1. ओके, तर आपल्याला इथं न्यूमरेटरची सुद्धा आणि डिनॉमिनेटरची सुद्धा सबस्टिट्यूशन काय करायची आहे ही नीट समजलेली आहे. ओके, तर आपण हा प्रश्न आता सोडूया. इथं काय आलेलं आहे बघा y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ. ओके, तर इथं आता हे टॅन इनवर्स लिहित असताना 5x प्लस 1 याच्या ऐवजी आपण लिहूया 3x अधिक 2 प्लस 2x वजा 1. ओके, म्हणजे ही सबस्टिट्यूशन करेक्ट झाली. आणि त्याच्यानंतर डिनॉमिनेटरची जी सबस्टिट्यूशन आहे ती ही आहे, आपण लिहूया 1 मायनस 3x प्लस 2 इंटू 2x मायनस 1. ओके, तर या पद्धतीनं सबस्टिट्यूशन लिहिल्याच्या नंतर याचं सिम्पल आन्सर येईल y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3x प्लस 2 आणि टॅन इनवर्स ऑफ 2x मायनस 1. ओके, आता जर आपण याचं डेरिव्हेटिव्ह पुढं घ्यायचं म्हटलं तर इथं आता dy बाय dx इज इक्वल टू काय भेटेल बघा 1/1 प्लस
3x+2 चा स्क्वेअर आणि परत आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल 3x+2चं. ओके, प्लस आता याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, tan इनवर्स ऑफ 1 + 2x - 1चा स्क्वेअर आणि परत डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल 2x - 1चं. ओके, तर इथं 3x+2चं डेरिव्हेटिव्ह आलं 3. ओके, डिवायडेड बाय 1 प्लस हे ॲज इट इज राहील 3x+2चा स्क्वेअर प्लस 2x - 1चं डेरिव्हेटिव्ह येईल 2 डिवायडेड बाय 1 प्लस 2x - 1चा स्क्वेअर. ओके, तर dy/dx हा आपलं या ठिकाणी फायनल आन्सर मिळतं. या पुढील प्रश्न आहे y = tan इनवर्स ऑफ √3 + x डिवायडेड बाय 3 - x आणि याचं डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे. ओके, तर याचं डेरिव्हेटिव्ह काढण्यापूर्वी आपण थोडंसं हा प्रॉब्लेम सोडवायचा कसा याविषयी जादा चर्चा करणं गरजेचं आहे. समजा इथं टॅन इनवर्स आलेला आहे, तर ब्रॅकेटच्या आतमधलं उत्तर काय आलं पाहिजे, टॅन आलं पाहिजे. ओके, आता स्क्वेअर रूट आहे म्हणजे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये काय आलं पाहिजे, टॅन स्क्वेअर आलं पाहिजे. ओके, आता इथं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे. ओके, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे, तर इथं टॅन स्क्वेअर येण्यासाठी काय आलं पाहिजे, साइन स्क्वेअर भागिले कॉस स्क्वेअर आलं पाहिजे. ओके, तर इथं साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर असं कसं येऊ शकतं यावर जर विचार केला तर एक सिंपल सबस्टिट्यूशन आपल्याला सुचते. बघा, एक फॉर्म्युला पहिल्यांदा आपण समजावून घेऊया. cos 2θ बरोबर काय येतं आहे, 2 cos स्क्वेअर θ -1. आणखीन एक फॉर्म्युला येतो याचावाला 1 - 2 साइन स्क्वेअर θ. ओके, मग हेच फॉर्म्युले आपण कसे लिहू शकतोय बघा, 2 cos स्क्वेअर θ इज इक्वल टू 1 प्लस cos 2θ असं लिहू शकतोय. ओके, आणि 2 साइन स्क्वेअर θ इज इक्वल टू 1 मायनस cos 2θ असं लिहू शकतोय. ओके, पण आता इथं 1च्या ऐवजी 3 आलेलं आहे म्हणजे आपल्याला सबस्टिट्यूशन जर समजा 3चं 1 करायचं म्हटलं तर इथं पण 3 असायला पाहिजे आणि इथं पण 3 असायला पाहिजे. म्हणजे आपली सबस्टिट्यूशन काय होईल बघा, लेट x इज इक्वल टू 3 cos 2θ होईल. ओके, तर या पद्धतीनं पहिल्यांदा सबस्टिट्यूशन काय करायचं आहे याचा जर विचार केला तर आपल्याला पुढच्या व्हॅल्यू सोप्या जातील. आता जर आपण समजा x इज इक्वल टू 3 cos 2θ असं पुट केलं तर 3 इथं x डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू काय होईल, cos 2θ होईल. म्हणजे 2θ बरोबर काय झालं, cos इनवर्स ऑफ x डिवायडेड बाय 3 झालं. θ इज इक्वल टू 1/2 cos इनवर्स ऑफ x डिवायडेड बाय काय होतंय, 3 होतंय. ओके, तर ही बेसिक सबस्टिट्यूशन आहे हे आता आपल्याला समजले. ओके, तर आता याचं उत्तर जे येणार आहे ते थोडंसं लेंदी अशा टाईपचा हा क्वेश्चन दिसतोय. आपण याला ट्राय करूया. इथं आता लिहूया, पुट x इज इक्वल टू 3 cos 2x व्हेअर θ इज इक्वल टू 1/2 cos इनवर्स ऑफ x डिवायडेड बाय 3 येईल. ओके, आता इथं y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ अंडर रूट, सबस्टिट्यूशन करूया, 3 प्लस इथं काय आलं, cos 3 प्लस 3 cos 2θ डिवायडेड बाय 3 - 3 cos
2 थीटा. ओके, इथं हा ब्रॅकेट आपला कंप्लीट झाला. ओके, तर याचं जे काय उत्तर येईल ते काय येईल बघा, tan इनवर्स ऑफ अंडर रूट 3 आपण कॉमन घेतलं 1 प्लस कॉस 2 थीटा डिवायडेड बाय, इथलं सुद्धा 3 कॉमन घेतलं तर काय आलं 1 मायनस कॉस थीटा, कॉस 2 थीटा. ओके, हे 3 या ठिकाणी काय झालेलं आहे, कॅन्सल झालेलं आहे. म्हणजे पुढं उत्तर काय आलं, टॅन इनवर्स ऑफ, आता आपण मगाशी बघितल्याप्रमाणे 1 प्लस कॉस 2 थीटा म्हणजे काय, तर 2 साइन स्क्वेअर थीटा, आणि 1 मायनस कॉस 2 थीटा म्हणजे काय, 2 कॉस स्क्वेअर थीटा. हे 2 आणि हे 2 कॅन्सल झालं. म्हणजे फायनल आन्सर काय आलं, टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट टॅन स्क्वेअर थीटा. म्हणजेच उत्तर आलं टॅन इनवर्स ऑफ टॅन थीटा. ओके, तर आता या ठिकाणी y इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, थीटा. ओके, तर आता इथं y इज इक्वल टू थीटा आल्याच्या नंतर y इज इक्वल टू थीटा म्हणजेच काय भेटले बघा आपल्याला, y इज इक्वल टू 1/2 कॉस इनवर्स ऑफ x डिवायडेड बाय 3. ओके, तर याचं डेरिव्हेटिव्ह आता आपल्याला घ्यायचं आहे. मग इथं डेरिव्हेटिव्ह काय येईल, dy/dx इज इक्वल टू, हे 1/2 आहे असं आलं. त्याच्यानंतर कॉस इनवर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. म्हणजे काय आलं, -1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्सचा स्क्वेअर. काय आलं, एक्स डिवायडेड बाय 3चा स्क्वेअर. पण आता इथं एक्सच्या ऐवजी काय आहे, एक्स डिवायडेड बाय 3 आहे. म्हणजे परत आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ओके, तर या पद्धतीने हे आपल्याला सोडवावं लागेल. इथं जर आता आपण पुढं सोडवत गेलो तर काय येईल बघा, 1/2 हे मायनस झालं इंटू 1 डिवायडेड बाय अंडर रूट, इथं काय आलं 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 9 इंटू, आता x/3चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1/3. ओके, जर आपण याला पुढं सोडवलं तर उत्तर काय येणार आहे बघा, -1 डिवायडेड बाय 2 इंटू 3 इंटू अंडर रूट, इथं येणार आहे उत्तर 9 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 9. ओके, आता हे पूर्ण स्क्वेअर रूट आहे. जर -1 डिवायडेड बाय 2 इंटू 3 इंटू अंडर रूट 9 मायनस एक्स स्क्वेअर, आणि हे 9 जर स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतलं तर त्याचं उत्तर येणार आहे 3. तर हे 3 आणि इथलं 3 कॅन्सल होईल. म्हणजे फायनली आपल्याला dy/dx ही टर्म भेटते -1 डिवायडेड बाय 2 इंटू अंडर रूट 9 मायनस एक्सचा स्क्वेअर. ओके, तर अशा पद्धतीनं हे साधारणतः क्वेश्चन आपल्याला सोडवता येईल. यापैकी हा जो भाग आहे हा तुम्हाला समजण्यासाठीचा सांगितलेला आहे. ओके, हा सगळा भाग, हे सगळे फॉर्म्युले किंवा ह्या ज्या काय ॲडजस्टमेंट आहेत हे आपण नीट समजावून घ्या. आणि जो प्रश्न नेमका सोडवायला चालू करायचा आहे तो इथून चालू करायचा आहे, पुटपासून. ओके, पण त्याच्यापूर्वी तुमचं आकलन नीट असायला पाहिजे. तर आज आपण डिफरन्सिएशन हा जो काही चॅप्टर आहे त्यावर आधारित हे प्रश्न बघितलेले आहेत. पुस्तकातील किमान या टाईपचा एक प्रश्न तरी तुम्ही सोडवा, म्हणजे तुम्हाला पेपरला हे प्रश्न सोडवता येतील. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.